राधानगरी ताजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद। कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारे राधानगरीचे ताजीपूर अभयारण्य म्हणजे पर्यटनाची गंगोत्री म्हणायला हरकत नाही, कारण या ठिकाणी वर्षभरातून लाखो लोक पर्यटनासाठी येत असतात। खास गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात अनेक प्राणी पाहायला मिळतात। सध्या जून ते ऑक्टोबर या 5 महिन्याच्या कालावधीसाठी हे अभयारण्य पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे। या भागात पावसाचं प्रमाण जास्त असल्याने जून पासून हे अभयारण्य बंद करण्यात येते। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय। पावसाळ्यात हे अभयारण्य जरी बंद असलं तरी राधानगरी तालुक्यामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी पाहण्यासाठी लोकांची नेहमीच गर्दी असते। त्यापैकी ऐन पावसाळ्यात सुरू होणारा राऊतवाडी धबधबा अनेक पर्यटकांना खुणावत असतो। या पर्यटन स्थळामुळे स्थानिक लोकांना मात्र रोजगार उपलब्ध झाला आहे। राधानगरी परिसर हा येथील जलाशय, बॅकवॉटर, धबधबे, अभयारण्य अशा विविधतेने नटलेला असून या निसर्गाची ही विविधता पाहण्यासाठी देशभरातून अनेक लोक या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात। मात्र निसर्गाच्या छायेत विसावताना कधी कधी अतिउत्साहीपणा देखील घातक ठरतो। आजवर या पर्यटन स्थळी अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांनी इथे येताना योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।